विशाल पाटील यांना काँग्रेसकडून अल्टिमेटम देण्यात आले। महाविकास आघाडी उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा द्यावा पत्र काढून पाठिंबा दिल्यास काँग्रेस कारवाई करणार नाही। उद्या दुपारपर्यंत पाठिंबा पत्र न काढल्यास कारवाई केली जाईल। सांगलीच्या बैठकीत काँग्रेसने हा निर्णय घेतला। महाविकास आघाडी समर्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पत्र काढून पाठिंबा द्यावा। पत्र काढून पाठिंबा दिल्यास काँग्रेस पक्ष कारवाई करणार नाही। उद्या दुपारपर्यंत पाठिंबा पत्र न काढल्यास कारवाई केली जाईल। सांगलीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उद्या अहवाल हा दिल्लीला पाठवला। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत जोडलेले आहेत। विनोद, विशाल पाटील जे की मागच्या अनेक दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघासंदर्भात वारंवार घडामोडी नाट्यमय घडामोडी घडतायत, वाद सुरू आहेत आणि आता चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी विशाल पाटील यांना एक अल्टिमेटम देण्यात आलाय। काय सांगाल याबद्दल सविस्तर? सांगली लोकसभा निवडणूक बाबत काँग्रेस पक्ष फारच बॅकफुटवर आहे आणि त्या प्रकरणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा द्यावा आणि अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे। विशाल पाटील यांनी ज्याप्रमाणे बंडखोरी केली आहे त्या बंडखोरीला कुठे कुठे शमवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्या प्रकरणामध्ये आज सांगलीमध्ये सर्व नेत्यांची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये खास करून बडे नेते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये एक गोष्ट मात्र या ठिकाणी नक्की करण्यात आली, ती म्हणजे चंद्रहार पाटील यांना पाठिंबा पत्र विशाल पाटील यांनी काढावा तर काँग्रेस पक्ष कारवाई करणार नाही। परंतु काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा पत्र न काढल्यास काँग्रेस पक्ष कारवाई करेल आणि उद्या दुपारपर्यंतचं अल्टिमेटम विशाल पाटील यांना दिला आहे आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा अहवाल दिला। याबाबतीत नेमक्या घडामोडी काय घडतात यावरती आता विशाल पाटील नेमकी आपली काय भूमिका स्पष्ट करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद विनोद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर विशाल पाटील यांना काँग्रेसकडून आता अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।